अनिका आई अनिका अनिका थांब आज माझ्या जवळ नाही यायचं लांब राहायचं ऐक ऐक माझं फेका. काय बोलले मी काय बोलली रूमच्या बाहेर जायचं ऐकू नाही येत ऐक नाही लांब जायचं, लांब जायचं. ऐक बरं बरं हो हो थांब 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 जातो जातो आम्ही जातो पण तू तू शांत हो. जाते जाते गो what I said get out from my room. रागिणी तिच्या हातातनं काढून घे ना रागिणी. आज माझ्या जवळ नाही यायचं आज मी मारणार आहे स्वतःला मला नाही जगायचं आता असं नाही करायचं ग. ए ऐक 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 लागेल बाळा तुला लागेल लागेल ना खाली टाक खाली टाक. स्वतःला मारून टाकणार आहे अरे का नाही नाही बाळा नाही असं नाही करायचं असं नाही करायचं. ऐक काय सोड काय वेडेपणा करा चाललेस तू लागलाय वेळ लागलाय काय बोलली मी मला एकटीला सोडा बोलली ना काय इथून काय बघून घेशील या इकडे मूर्खासारखी बडबड करू नको समजलीस आई आहे मी तुझी ती ग्रॅनी आजी आहे तुझी तुझी काळजी आहे मला मग मी काय करू हा काय करू मी मला इथे त्रास झाला आणि तुम्ही लोक असं बोलताय जा ना इथून प्लीज. माझं ऐक ना पण काय झालं ते तर सांग ना. मी 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 तुझी ग्रॅनी यायची की नाही मला सांग ना. मी मी तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन एकदा सांगून तर बघ ना रजा काय झालं सांग ना. ग्रॅनी आजी काय सांगू मी तुला काय सांगू ऋषला मी आज प्रपोज केलं आय प्रपोज टू हिम बट हिम. लाज वाटते तुला हा असा प्रँक करून मला इथे बोलवलंस. अगं जरा भान ठेव आपण काय बोलतोय काय वागतोय याचं का तेवढी अक्कल दिली नाही तुला देवानी. का स्त्रीसाठी तिची आबरू काय असते हे सुद्धा तुला कळू नये आणि का आज जे तू वागलीस ना इट इज पथेटिक. आणि एक गोष्ट लक्षात ठेव परत असं वागायचा प्रयत्न जरी केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. आई नाही रजा हे बघ पण या सगळ्या प्रकाराचा अर्थ असा नाहीये तू तू स्वतःला काहीतरी इजा करून घ्यायचीस असं नाही करायचं रजा. एवढ्या पटकन गिव्ह अप नाही करायचं राईट हो ना. अनिका आहे अनिका अनिका राजा ही अनिका ऍक्च्युली तुला बाकी काही दुसरं रिझन दिलं असतं ना तर तू एक्सक्युजेस केले असते आलाच नसतास म्हणून मला हा छोटासा प्रँक करावा लागला. पण एनिवे तुला कसं वाटलं हे सगळं सांग ना. आज ना मी तुला खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगणार आहे. आता काय झालं मूड ऑफ व्हायला. काय नाही कंटाळा आलाय मला. कंटाळा तुला पण तू तर कमळीला घेऊन फिरायला गेला होतास ना मग काय झालं. वहिनी मी आजोबांना घेऊन गेलो होतो. कमळी फक्त बरोबर आली होती माझ्या. अरे हा तेच ते तुम्ही दोघं बाहेर गेला होतात ना मग तिला विचारलंस की नाही. कशाबद्दल. अरे ऋषी तुम्ही अनायसे बाहेर दोघं गेला होता तर काही महत्त्वाचं बोलणं झालं की नाही. म्हणजे प्रेमाचं वगैरे बोलणं झालंच असेल ना. झालं वाटलंच मला. तुझं हे पुराण अजून सुरू कसं नाही झालं. वहिनी असं काही नाहीये सांगितलंय ना मी तुला किती वेळा. मला फक्त तिचा राग घालवायचा होता पण काय मूर्ख अनिकामुळे सगळा घोळ झाला. आता काय केलं अनिकाने. अगं मी तिथे त्यांच्या बरोबर गेलो होतो तर हिचा फोन आला मला.
फोनवर मला हे कळलं की कोणीतरी तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करते. ऑफकोर्स मी पॅनिक झालो. कसा बसा एक ऍड्रेस घेतला मी तिच्याकडनं आणि पटकन तिथे गेलो यांना सोडून. तिथे गेलो आणि बघतो तर काय सगळं डेकोरेशन करून ठेवलेलं. तो प्रँक होता. प्रपोज करायचं होतं तिला मला. मूर्ख कुठली. काय अनिकाने तुला प्रपोज केलं आणि ते पण असं? अरे तिला माहिती होतं ना तू आजोबांना घेऊन बाहेर फिरायला गेलायस, मग असं कसं करू शकते ती? एक्झॅक्टली. आणि ही काय पद्धत आहे वागायची? हाऊ इमॅच्युअर इज दिस. मला इतका राग आला ना आज, मला कंट्रोल नाही झाला. हात उचलला आज मी तिच्यावर. काय ऋषी तू हात उचललास? हे बघ मी तुझा राग समजू शकते, पण एखाद्या मुलीवर हात उगारणं. पण ही अनिकाना दरवेळेला अशीच वागते. नेहमी कशी बेजबाबदार वागू शकते ही? आणि कोणाला फोन करून असं काहीतरी कारण सांगून बोलवून घेणं किती चुकीचं आहे. तुझ्या जागी दुसरं कोणी असताना तरी एवढा राग येणं साहजिक आहे. बघ यो रेडा पाण्यात पडावा तसला गोरत पडलाय. कमळे आपण एक गंमत करूया काय? कसली? अगं बंड्याची सवय आहे. तो असा झोपेत असला की नाही तो समद खरं खरं बोलतोय बघ. अगं विसरलीस वय? अगं माहित आहे मला. थांब आपण की नाही याला एक एक प्रश्न विचारूया आणि मग बघ कसा बोलतोय तो. अगं गप गुमान झोपलाय की नाही तू? बिचाराला कशाला उठवतेस? हा मग त्याला काय होतंय? तू का बस. थांब अगं ए थांब. अगं बस तू बी बस. अगं बस की. बंड्या ए बंड्या बंड्या मला सांग तुला लहानपणापासून काय व्हायचं होतं र? अक्षय कुमार. आणि काय रे बंड्या मला सांग ती घोडक्यांची शालू आहे की नाही तिच्या माग तू लागला होता की तो ऐतवडकरांचा बंड्या? दोघं बी नाही. जाधवांचा पेंट्या होता, तिला घेऊन गेला पळून. बंड्या आणि काय र ते माळावरचं दौलत का काय की नाही त्यांचं पैसे तू चोरलेले होते की नाही? तेव्हा मी लहान होतो. पण आता जर हे त्यासनी कळालं तर? कळालं तर कळालं. जेव्हा तेव्हा मार खाऊन झालाय, आता नाही फरक पडत. छान आहेस की. आणि आपल्या आबासने कळलं तर हाणतीलच तुला. आबा कसं हाणतील? आबा तर होय बंड्या. ए माकडा काय म्हणत होता आबा तर काय? ए बंड्या 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 उठ. बंड्या उठ. बंड्या काय म्हणत होतास? मारणार नाही माझी? ए बंड्या बोलशील का नाही? होय अरे बोल की काय म्हणत होतास? अरे घुम्यासारखं बसलायस काय सांगशील की नाही?